महायुद्धाच्या काळामध्ये इराणची राजधानी तेहरानमध्ये उत्सव साजरा. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यापूर्वी युद्धाची तमा न बाळगता तेहरानच्या रस्त्यांवरती उत्सव. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान सोहळ्यामध्ये सहभागी, तर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचा देखील सहभाग. अमेरिकेकडून यूएसएस जॉर्ज बुश ही आणखी एक विमानवाहू युद्धनौका आखाताकडे रवाना. अमेरिका इराणवरती जवळून हल्ले करण्याची शक्यता वाढली. जमिनीवरचं सैन्य हे उतरवत अमेरिका समुद्रामधून हल्ले करण्याचा तयार असल्याची शक्यता आहे. युद्धामध्ये साथ न देणाऱ्या नाटो राष्ट्रांना ट्रम्प यांचे खडे बोल. फ्रान्स किंवा अन्य कोणत्याही देशाला आता तेल हवं असेल तर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जा, स्वतःचं रक्षण स्वतः करा आणि तेल मिळवा, ट्रम्प यांचं वक्तव्य. इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये हिजबुल्लाहचा कमांडर ठार. इस्रायलचे काल बैरूतमधल्या इमारतींवरती भीषण हल्ले. हिजबुल्लाहचे 7 दहशतवादी ठार झाल्याची माहिती. 7 ठार तर 21 जखमी झाल्याची लेबनॉनच्या आरोग्य मंत्र्यांकडून पुष्टी. आजपासून आखातातल्या अमेरिकन कंपन्यांवरती हल्ले करू, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचा गंभीर इशारा. गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, इंटेल, IBM, टेस्लासह 18 अमेरिकन कंपन्यांची यादी इराणकडून प्रसिद्ध. युद्धामध्ये आतापर्यंत 11 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू तर 350हून अधिक अमेरिकन सैनिक जखमी. अमेरिकन वृत्तसंस्थांची माहिती. जखमी झालेल्या सैनिकांपैकी 315 सैनिक हे पुन्हा एकदा कामावरती रुजू झाल्याचीही माहिती मिळतेय. अमेरिकन पासपोर्ट असलेल्या पत्रकाराचं इराकच्या बगदादमध्ये अपहरण. अज्ञात व्यक्तींकडून पत्रकाराचं अपहरण. घटनेप्रकरणी संशयिताला ताब्यात घेतलंय. आखाती देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पाकिस्तान आणि चीनचा इराणला 5 सूत्री प्रस्ताव. चर्चेतून मार्ग काढा, सामान्य नागरिकांच्या ठिकाणांवरती हल्ला करू नका, व्यापारी मार्ग रोखू नका, असंही आवाहन. युद्धादरम्यान 5 लाख भारतीय सुरक्षितरित्या मायदेशी परतले. आखाती देशांमधून 28 फेब्रुवारीपासून आतापर्यंत 5 लाख भारतीय सुरक्षितरित्या पोहोचल्याची माहिती आहे. व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ. 19 किलो वजनाच्या सिलेंडरमध्ये दिल्लीमध्ये 195 रुपयांनी वाढ, तर कोलकात्यामध्ये व्यावसायिक सिलेंडर 218 रुपयांनी महागला. युद्धामुळे हिंगोलीमध्ये टायरच्या किमतींमध्ये 60% वाढ. ट्रॅक्टर, जेसीबी आणि ट्रकच्या टायरमध्ये तब्बल 1,500 ते 2,000 रुपयांपर्यंत वाढ, तर आणखी 60% भाववाढ होण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर तुटवड्याचा पर्यटन स्थळांना फटका. बुकिंग करतेवेळी पर्यटक गॅस आणि जेवणाची चौकशी करतात. हवाई इंधन अर्थातच ATFच्या दरामध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ. परिणामी भारतामध्ये विमानांचं तिकीट हे दुप्पट होण्याची शक्यता. इराण इस्रायल युद्धाचा परिणाम. युद्धाचा भडका शमलेला नसताना देखील शेअर बाजारामध्ये मोठी तेजी. सेन्सेक्स उघडताच 1700 तर निफ्टी 400 अंक वधारला. आशियातील सर्व शेअर बाजारात तेजीचा परिणाम. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.